श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. अधिक महिना हा सुद्धा संपला आणि वटपौर्णिमासुद्धा झाली आणि आता आपल्याला सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे गुरुपौर्णिमेचे. स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामी महाराजांबद्दल, आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो. सर्वात प्रथम तर आपले आई वडील हे आपले गुरु असतात आणि त्यानंतर आपले जे काही शिक्षक असतात तर ते आपले गुरु असतात आणि तसंच या संपूर्ण विश्वाचे चालक मालक ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज हे आपले सर्वांचे गुरु आहेत. आपले प्रथम गुरु आपले आई वडील यांच्याबद्दल कृतज्ञता ही तर आपण व्यक्त करतच असतो. आपल्या शिक्षकांबद्दल सुद्धा आपण कृतज्ञताही व्यक्त करत असतो. पण त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांबद्दल, आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा ही आपण साजरी करायची असते. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंचं अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. गुरु हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक असतात. स्वामी समर्थ महाराज हे आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताचे गुरु आहेत. स्वामी महाराज प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढतात, वेळोवेळी आपल्या पाठीशी उभे राहतात. स्वामी महाराज न मागतासुद्धा आपल्याला भरभरून खूप काही देत असतात आणि म्हणूनच अशा आपल्या या स्वामी महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची अत्यंत प्रभावी आणि खास अशी स्वामी समर्थ महाराजांची आवडती ही सेवा आपल्याला 21 दिवसांची प्रभावी, त्वरित फलप्राप्ती देणारी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारी अशी जादुई सेवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्याला या 21 दिवसामध्ये करायची आहे. आणि म्हणूनच आपला आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आणि खास असा असणार आहे. कारण 29 जुलैला गुरुपौर्णिमा ही असल्याकारणाने आपल्याला 21 दिवसांच्या आपल्या गुरूंच्या सेवेला सुरुवात ही करायची आहे. गुरूंची सेवा आपल्याला या 21 दिवसांच्या काळामध्ये करायची आहे. तर अशी कोणती अत्यंत प्रभावी, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारी प्रभावी सेवा आपल्याला या 21 दिवसांच्या काळामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे? कोणती स्वामी सेवा आपल्याला या काळामध्ये करायची आहे, कशी करायची आहे, कोणते नियम आपल्याला या काळामध्ये ही सेवा करत असताना पाळायचे आहेत, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आधीचे जे स्वामी सेवेकरी असतील तर त्यांना ही माहिती तर असेलच, पण जे नवीन स्वामी सेवेकरी स्वामी सेवेमध्ये नवीन आलेले असतील तर अशा नवीन स्वामी सेवेकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. ज्या स्वामी सेवेकऱ्यांना 21 दिवसांची सेवा ही कशी करायची आहे, कोणती करायची आहे हे माहीत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत खास आणि महत्त्वपूर्ण असा आहे. तर 21 दिवसांमध्ये आपल्याला स्वामींची कोणती प्रभावी सेवा कशी आणि कोणती करायची आहे हे जाणून घेण्यासाठीच हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. म्हणजे ही सेवा करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, कोणती सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा 21 दिवसांच्या काळामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांची ही सेवा अवश्य करा. तर यंदा 2026 या वर्षी गुरुपौर्णिमा ही 29 जुलैला बुधवारी आलेली आहे. तर त्या निमित्ताने आपल्याला या 21 दिवसांच्या सेवेला 9 तारखेपासून सुरुवात करायची आहे. 9 जुलैपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची ही 21 दिवसांची प्रभावी सेवा का करावी? तर बघा, या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला काही ना काही अडचणी या असतातच आणि आहेतच. अशी एकही व्यक्ती नाही की तिच्या आयुष्यामध्ये अडचणी नाहीत. तर आपल्या आयुष्यातल्या या सर्व अडचणी दूर होण्यासाठी, आपलं आयुष्य संकटमुक्त होण्यासाठी आणि आपली सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत आपल्या स्वामी समर्थ महाराजांची, आपल्या गुरूंची 21 दिवसांची प्रभावी सेवा ही करायची आहे. या सेवेमुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख दूर होतील आणि तुम्हाला इच्छित फलप्राप्तीसुद्धा नक्कीच होईल. आणि ही अत्यंत प्रभावी आणि तसंच अनुभवसिद्ध अशी सेवा आहे. त्यामुळे ही सेवा करण्याची संधी आपण चुकूनही सोडू नका. स्वामी समर्थ महाराजांची कोणतीही सेवा केलेली ती कधीच वाया जात नाही. स्वामी सेवा आपण करत असतो आणि ही सेवा जेव्हा आपण करतो तर जेव्हा आपल्यावर संकट येतं, दुःख येतं, तर आपण जी काही सेवा स्वामी महाराजांची केलेली असते तर त्या सेवेच्या पुण्याईने आपण त्या संकटातून, त्या दुःखातून लवकरात लवकर बाहेर पडत असतो. स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यामुळे आपल्यावर संकट येणार नाहीत असं तर होत नाही. आपल्यावर संकट येतात, पण त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा आपल्याला स्वामी समर्थ महाराज दाखवतात आणि त्या संकटातून स्वामी महाराज आपल्याला बाहेरसुद्धा काढत असतात.
या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण जी काही आपल्या गुरूंची स्वामींची सेवा करू तर त्या सेवेमुळे आपलं गुरुबळ हे मजबूत होतं. आपण केलेल्या या सेवेमुळे स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम ठाम उभे राहतात. वेळोवेळी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात. आपण स्वामी महाराजांची जी काही सेवा करत असतो तर त्या सेवेचं फळ स्वामी महाराज आपल्याला सव्याज परत करत असतात आणि योग्य वेळी आपल्याला जे हवं आहे ते देतच असतात. स्वामी समर्थ महाराजांनी आपली कोणती तरी इच्छा पूर्ण करावी यासाठी सेवा करू नका, तर स्वामी महाराजांनी आपल्याला भरभरून खूप काही दिलं आहे यासाठी सेवा करा. निस्वार्थ भावनेने स्वामी महाराजांची तुम्हीही सेवा करा. मग बघा, तुम्हाला मागायला काहीही स्वामी समर्थ महाराज उरू देणार नाहीत. आणि त्यातल्या त्यात या 21 दिवसांच्या सेवेचा अनुभव हा खूप जणांना आलेला आहे. त्यामुळे ही संधी चुकूनही सोडू नका. तुम्हाला जी ही सेवा करणं शक्य होईल तर ती सेवा तुम्ही या 21 दिवसांच्या सेवेमध्ये नक्की करा. तर या 21 दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची ही सेवा आपल्याला 9 जुलैपासून सुरू करायची आहे. 9 जुलै ते 21 जुलैपर्यंत आपल्याला 21 दिवसांच्या कालावधीमध्ये ही सेवा करायची आहे. त्यामुळे या सेवेला आपण 9 जुलैपासून सुरुवात करायची आहे. पण 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंतच्या या काळामध्ये ज्या महिलांना मासिक धर्म हा येणार असेल तर त्या महिलांनी आपले मासिक धर्माचे ते 4 ते 5 दिवस लक्षात घेऊन या सेवेला 4 ते 5 दिवस आधीपासूनच सुरुवात करायची आहे. मग या सेवेला तुम्ही अगदी उद्यापासून सुद्धा सुरुवात करू शकतात. आणि जर समजा तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघितलात, 12-13 जुलैला हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर अगदी त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. समजा जर तुम्ही 12 किंवा 13 जुलैला या सेवेला सुरुवात ही करणार असाल तर 29 जुलैला तुमची 21 दिवसांची सेवा ही पूर्ण झाली पाहिजे. तर असं काहीही नाही. 21 दिवसांची ही सेवा करत असताना आपण सेवेला महत्त्व द्यायचं आहे. किंवा मग तुम्हाला 21 दिवसांच्या या सेवेमध्ये 29 जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंतच तुम्हाला ही 21 दिवसांची सेवा पूर्ण करायची असेल तर मग ज्या महिलांना 4-5 दिवस आधीच सेवा करायला जमत नसेल तर मग अशा महिलांनी एका दिवसाला 2 वेळेस ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. म्हणजे 9 जुलैला तुम्ही ही सेवा सुरू केली आणि मध्येच जर तुम्हाला मासिक धर्म आला, म्हणजे 9 जुलैला तुम्ही सेवा केली, 10 जुलैला तुम्ही सेवा केली आणि त्यानंतर जर तुमचा मध्येच मासिक धर्म आला तर मासिक धर्माचे 4-5 दिवस झाल्यानंतर तुम्हाला ही सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे. आणि मासिक धर्माचे तुमचे जे 4-5 दिवसांची सेवा ही झालेली नसेल तर ती सेवा तुम्हाला पुढच्या दिवसांमध्ये भरून काढायची आहे. मग अशा वेळेस तुम्ही एका दिवसाला 2 वेळेस ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. म्हणजे समजा जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण या 21 दिवसांमध्ये करत असाल तर मग 9 जुलैपासून तुम्ही या सेवेला सुरुवात केली आणि मध्येच मासिक धर्मामुळे तुमची सेवा ही तुम्हाला थांबावी लागली असेल तर मग मासिक धर्माचे 4-5 दिवस झाल्यानंतर जिथून तुम्ही ही सेवा सोडलेली असेल तर तिथेच तुम्हाला ती सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे. आणि 4-5 दिवसांची जी सेवा राहिलेली आहे तर पुढच्या 4-5 दिवसांमध्ये तुम्हाला ते 4-5 दिवसांची सेवा ही भरून काढायची आहे. म्हणजे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला एका दिवसाला 2 वेळेस करायचं आहे. असं केल्याने ही सेवा करत असताना मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला तरी सुद्धा त्या दिवसांची राहिलेली सेवा ही तुम्ही इतर दिवसांमध्ये 2 वेळा ही सेवा करून ती पूर्ण करू शकतात. याप्रमाणे जर तुम्ही ही सेवा कराल तर 21 दिवसांची ही सेवा तुमची 29 जुलैपर्यंत नक्की पूर्ण होईल. तर या 21 दिवसांच्या सेवेमध्ये आपण कोणकोणत्या स्वामी महाराजांच्या सेवा या करू शकतो तर यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची पारायण होय. 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची 21 पारायणं या 21 दिवसांमध्ये आपल्याला करायची आहेत. स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करणं म्हणजे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत आणि हे 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करणं म्हणजे एक पारायण पूर्ण होणं असं आहे. आणि म्हणूनच स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण करण्यासाठी एकाच बैठकीमध्ये आपल्याला ते संपूर्ण 1 ते 21 अध्यायांचं पठण हे करायचं आहे. 21 दिवसांच्या सेवेमध्ये संपूर्ण 21 दिवसही आपल्याला रोज 1 ते 21 अध्यायांचं पठण करून 21 पारायण ही स्वामीचरित्र सारामृताची पूर्ण करायची आहेत. तर ही झाली पहिली एक सेवा.
त्याचप्रमाणे दुसरी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करणं होय. आणि तिसरी महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे 11 वेळा रोज तारक मंत्राचं पठण करणं होय. तर या तिन्ही सेवा तुम्हाला रोज 21 दिवसांच्या सेवेमध्ये 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत करायच्या आहेत. या तीनही सेवा जर तुम्हाला या 21 दिवसांच्या सेवेमध्ये करता येत असतील तर ते अतिशय उत्तम आहे तुमच्यासाठी. पण वेळेअभावी आपल्याला सर्वांनाच या तिन्ही सेवा करणं काही शक्य होत नाही. मग अशा वेळेस या तिन्ही सेवांपैकी तुम्हाला कुठलीही एक सेवा जी जमत असेल तर ती सेवा तुम्ही या 21 दिवसांमध्ये करू शकतात. तुम्ही फक्त स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण केलं तरीसुद्धा चालेल, किंवा 11 माळी जप केला तरीसुद्धा चालेल, किंवा फक्त 11 वेळा तारक मंत्राचं रोज पठण 21 दिवसांमध्ये केलं तरीसुद्धा चालेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेवेची पूजेची वेगळी मांडणी करण्याची सुद्धा आपल्याला काहीही गरज नाही. पण फक्त आपल्या देवघरामध्ये फक्त स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असणं अत्यंत आवश्यक आहे. पूजेची वेगळी मांडणी करण्याची या सेवेसाठी काहीच गरज नाही. ही सेवा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर आपल्या देवघरासमोर बसूनच करायची आहे. आणि ही सेवा करत असताना तुम्ही ग्रंथ उचललात तरीसुद्धा चालेल. म्हणजे पहिल्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही केलं आणि त्यानंतर हा ग्रंथ तुम्हाला त्याच्या जागेवर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथून तो उचलायचा आहे आणि त्याचं पारायण हे तुम्हाला करायचं आहे. अशा पद्धतीने हा ग्रंथ तुम्ही हलवलात तरीसुद्धा चालतो. आणि ही सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही पहिल्याच दिवशी संकल्प हा करायचा आहे. आणि तुम्हाला फक्त स्वामी महाराजांसाठी ही सेवा करायची असेल तर तुम्ही कुठलाही संकल्प न घेतासुद्धा ही सेवा करू शकतात. आणि ही सेवा करत असताना आपल्याला शक्यतोवर वेळ ही एकच ठेवायची आहे. म्हणजे जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण सकाळी करत असाल तर तुम्हाला ते सकाळीच करायचं आहे. आणि जर संध्याकाळी करत असाल तर ते संध्याकाळीच 21 दिवसांमध्ये रोज करायचं आहे. या सेवेसाठी एकच वेळ आपल्याला निश्चित ठेवायची आहे. दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही या सेवा करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ आहे हा काळ सोडून आपल्याला ही सेवा करायची आहे. दिवसभरामध्ये इतर वेळेस तुम्ही केव्हाही या सेवा करू शकतात. संकल्प करत असताना आपण आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी जर ही सेवा करत असाल तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे. स्वामी महाराजांना तुम्ही सांगायचं आहे की स्वामी महाराज 21 दिवसांची ही सेवा मी माझी अशी इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहे. तरी स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पाडून घ्या. माझ्याकडनं तुम्ही ही सेवा करून घ्या आणि माझी जी इच्छा आहे तर ती इच्छासुद्धा पूर्ण करा, असं तुम्हाला संकल्प करताना स्वामी महाराजांना सांगायचं आहे. त्याचप्रमाणे या सेवेला तुम्ही ज्या दिवसापासून सुरुवात करणार असाल तर त्याच्या आदल्या दिवशी स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात तुम्हाला जायचं आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर त्या केंद्रात तुम्हाला नारळ, खडीसाखर, फुले घेऊन जायचं आहे आणि ते स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे. आणि त्यांना विनंती करायची आहे की तुम्ही माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या. आणि जर तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र किंवा मठ नसेल तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो हा तर आहेच. तर तिथेच संकल्प हा सोडताना स्वामी महाराजांना आपण प्रार्थना विनंती करायची आहे आणि संकल्प हा सोडायचा आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. फक्त ही सेवा करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वासाने स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा आपल्याला करायची आहे. या सेवेचा अत्यंत महत्त्वपूर्ण नियम आहे जो आपल्याला सर्वांना पाळायचाच आहे. तो म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल तर त्या दिवसापासून ते तुमची 21 दिवसांची ही सेवा पूर्ण होईस्तोवर तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. संपूर्ण 21 दिवसांची सेवा पूर्ण होईस्तोवर मांसाहार हा चुकूनही तुम्हाला करायचा नाही आहे. आणि तुमच्या घरामध्ये जर इतर व्यक्ती या काळामध्ये मांसाहार हा करणार असतील आणि तुम्हाला जर तो स्वयंपाक बनवून द्यावा लागत असेल तर तुम्ही आधी ही सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मांसाहाराचा स्वयंपाक हा तुम्हाला करायचा आहे. इतर व्यक्ती मांसाहार हा करत असेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही तो करू द्यात, पण तुम्ही सेवा करत असताना चुकूनही या काळामध्ये मांसाहार हा करू नका. आणि तसंच ही सेवा करत असताना तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल. पण जर तुमची इच्छा असेल तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल ही सेवा करताना तर तुम्ही ते करू शकतात. आता ज्यांना संतान प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर अशा व्यक्तींनी ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीसुद्धा चालेल. आणि ही सेवा करत असताना उपवास करण्याची सुद्धा आपल्याला काहीही गरज नाही. दोन्ही वेळेस तुम्ही जेवण केलं तरीसुद्धा चालेल आणि कांदा लसूणही तुम्ही खाल्ला तरीसुद्धा चालेल. फक्त ही सेवा करत असताना आपल्याला परान्न हे वर्ज्य करायचं आहे. दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला काहीही खायचं नाही आहे. संकल्पयुक्त ही सेवा सुरू असताना आपल्याला परान्न हे
कडकडीत वर्ज करायचं आहे. आणि 21 दिवसांची ही सेवा सुरू असताना ज्या महिलांचे 11 गुरुवार सुरू असतील तर त्यांनी 11 गुरुवारांची ती सेवासुद्धा करायची आहे आणि ही सेवासुद्धा करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमेनिमित्त ही 21 दिवसांची अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे. स्वामी महाराज आपल्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाही, कधीही ते भक्ताला निराश करत नाही. त्यामुळे आपण सेवा करत असताना स्वामी महाराजांनी माझी ही इच्छा अगदी त्वरित पूर्ण केली पाहिजे असा भाव हा कधीही ठेवू नये. कारण स्वामी महाराज आपल्यासाठी योग्य वेळ आल्यावर आपल्याला योग्य ते नक्कीच देतच असतात. गरज आहे ती फक्त आपण पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने स्वामी महाराजांची सेवा करण्याची. तर याप्रमाणे तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका न येऊ देता स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून 21 दिवसांची अत्यंत प्रभावी अशी ही सेवा नक्की करा. तुम्हाला या सेवेचा अनुभव हा नक्कीच येईल. ही सेवा केल्यामुळे तुम्हाला स्वामी कृपा ही नक्की प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होईलच आणि तुमची इच्छासुद्धा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. आणि म्हणून सेवेची ही संधी चुकूनही सोडू नका. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.